दिवशी देव किती सुंदर असेल, किती सुंदर असेल या विचारानं चोखोबारायांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला, पण मारलं महाराज चोखोबारायांना, कारण त्या काळामध्ये प्रवेश नव्हता. जर सावरकरांनी हे आंदोलन केलं नसतं तर अजूनही बी आपल्या लोकांना, बहु उपहासित लोकांना मंदिरात जाता आलं नसतं. लक्षात ठेवा, साने गुरुजींनी ते केलं नाही का. चोखोबाराय मारलं तरी भजन करायचे, अंगावरती वळ उठलेले. रात्री मध्यरात्री देव मंदिरातून चोखोबारायांना भेटायला आला. चोखा, लागलं का रे जास्त? नाही देवा, तुलाच बघायचं होतं, किती सुंदर आहेस रे तू. वा. देवाने आपल्या गळ्यातला हार, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे. माझ्या मोठ्या भक्ताचं मोठेपण मिरवण्यासाठी गळ्यातला हार काढून दिला आणि त्याबरोबर नवरत्नाचा हार गेला तुळशीच्या हाराबरोबर. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बामणा आले बोंबलायला काकड्याला. त्यांनी बघितलं हारच गायब. पुन्हा एकत्र आले महाराज आणि खूप मारलं. चोखोबारायांनी धावा केला, देवा धाव धाव घाली विठू आता चालू नको मंद. 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 बडवे मग मारिता ती काय अपराध. बडवे मग मारिता ती काय अपराध. महाराज तुमच्या दारीचा कुतरा. तुमच्या दारीचा कुतरा. देती म्हणती देव वाटविला. देती म्हणती देव वाटविला. जोडोनिया कर चोखा विनवी तो देवा. जोडोनिया कर विनवी तो देवा. बोलिला उत्तरे परिराग नसावा. बोलिला उत्तरे परिराग नसावा. धाव घाली विठू आता चालू नको मंद. 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 विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला. शिव्या देती म्हणती महारादेव वाटविला. मारलं महाराज, हेच ओढून म्हणायचं. धाव घाली विठू आता चालू नको मंद. बडवे मद मारिता ती काय अपराध. एवढं मारलं महाराज, खूप मारलं. बाटवला, देव बाटविला येणे. मग बैल बोलवले महाराज, दावणीला बांधायचं म्हणले चोखोबारायांना. चोखोबारायांना दावणीला बांधलं, घरफटत न्यायचं म्हणले सगळ्या पंढरपुरात. देवानं गुप्त रूपानं 4 हात प्रकट केले, त्या बैलाची दावण धरली महाराज. जूत जूत काय जतच म्हणतात तुमच्याकडे, काय म्हणतात बैलाचं ते आडवं? जोकाड जोकाड, हा काय असेल ते. 4 हातानं 4 हाती जूत धरिले असं वर्णन आहे. आणि फक्त चोखोबारायाच्या बायकोला दिसायचे देव. आणि चोखोबारायाची बायकोन पत्र नारायका काळ्या म्हणले, खाईल्या भागिल्याचा फेडीशी उपकार आणि दुबळीचा भ्रातार मारू पाहसी. लाज नाही वाटत का तुला? माझ्या घरी दही भात खाल्ला, माझ्या घरी येतो, रात्री जेवण दे म्हणतो, भजनाला त्यांच्या बरोबर जातो, रात्री त्यांच्या जवळ बसतो, त्यांच्या गळ्यात हार घालतो, आणि मी दुबळी त्यांची बायकोन तिचा नवरा मारू पाहतो. लाज नाही वाटत तुला? ते बामनं म्हणले, होय का येडी झालीस, कोणाशी बोलते? डोळे फुटलेत काय म्हणले तुमचे? हा दिसत नाही का 4 हाताचा तुम्हाला? चोखोबारायांच्या बायकोचे शब्द. आणि मग तिनं खचकावल्यावर देवाला दिस म्हणले, यांना का दिसत नाही? देव म्हणले, यांची लायकी नाही एवढी, हे फक्त तिथेच बरे उदबत्त्या घेऊन माझ्या मंदिरात मूर्ती पुढे, यांची तेवढे प्राणाय स्वापनाय एवढंच करायला बरेच म्हणले, यांची पात्रता नाही.
बैलांना मारलं तरी जूत पुढे जात नाही, ती बैलगाडी पुढे जात नाही. मग कळलं की काहीतरी चमत्कार आहे. मग शरण झाले. चोखोबा